स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. तर चला तर ऐकूया. गोष्टीचं नाव आहे बिरबल काळा कसा झाला. बिरबलचा रंग सावळा होता. एक दिवस दरबारात माणसांची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा सुरू होती. बरेच लोक माणसांच्या कुरूपतेचे स्मरण करून हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले. त्याला पाहून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलला वाटत होते दरबाऱ्यांचे अकस्मात हसण्याचे कारण त्यांना विचारावे, परंतु काही विचार करून तो गप्प बसला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. थोड्या वेळाने बिरबलला संधी मिळाली. तेव्हा त्याने अकबरला विचारले, महाराज, आपण सर्वजण हसमुख का दिसत आहात? अकबर बोलला, लोकांच्या हसण्याचे कारण तुझी कुरूपता आहे. त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत, परंतु बिरबल काळा कसा झाला? बिरबल बोलला, मला खेद वाटतो की आतापर्यंत त्याचे कारण कुणालाही समजले नाही. बादशाह म्हणाला, बोलल्याशिवाय लोकांना कसे समजणार? जर तुला कुरूपतेचे कारण माहीत असेल तर ते सर्वांना सांगून टाक. त्यांच्या मनातील भ्रम दूर कर. बिरबलने उत्तर दिले, महाराज, ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीला निर्माण करण्याची सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी त्यांनी झाडांची, वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवांच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली. तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना सर्वप्रथम रूप, दुसरे धन, तिसरे बुद्धी आणि चौथे बल प्रदान केले. चारी गोष्टींना लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारी गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिली होती. मी बुद्धी घेण्यात राहून गेलो तेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळच निघून गेली होती. त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो. मी फक्त बुद्धीच घेऊन आलो आणि तुम्ही मात्र धन, रूप ज्यांच्या लालचमध्ये होते. या कारणामुळे मी कुरूप राहून गेलो. बिरबलाचे उत्तर ऐकून बादशाह अकबर आणि दरबारांची मने तुटली. त्यानंतर त्या लोकांनी बिरबलची कधीच मस्करी केली नाही. माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.